नमस्कार. एआयच्या या जगात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका भन्नाट प्रवासाला निघणार आहोत. स्वतःचा पहिला एआय एजंट बनवण्याच्या. ऑटोमेशनची कल्पना जरी मनात आली असेल आणि थोडी उत्सुकता वाटत असेल तर समजून जा, हा प्रवास खास तुमच्यासाठीच आहे. बरं, मग सुरुवात करूया. बघा, आज आपण काय काय पाहणार आहोत. आपण ऑटोमेशनच्या गरजेपासून सुरुवात करू. मग एका एआय एजंटची रचना कशी असते ते बघू. त्याला बनवण्याचे मार्ग कोणते आहेत, त्याला कमांड कशी द्यायची आहे, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, एक निर्माता म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ. आजकाल बघा, सगळीकडे फक्त एआय एजंट्सचीच चर्चा आहे, नाही का? प्रत्येकाला वाटते की आपण एक बनवावा. पण मग प्रश्न येतो की सुरुवात नक्की करायची कुठून, कसा बनवायचा? हा जो गोंधळ आहे ना, हेच तर आपल्या आजच्या प्रवासाचं पहिलं पाऊल आहे. म्हणजे अगदी छोट्या स्टार्टअप्सपासून ते मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत सगळ्यांनाच एआय एजंट्स बनवण्याची धूम लागली आहे. कुणाला आपला व्यवसाय वाढवायचा आहे, तर कुणाला आपले रोजची किचकट कामं सोपी करायची आहेत. आणि खरं सांगायचं तर ह्यात एक जबरदस्त संधी आहे. पण थांबा, इतकी सगळी चर्चा आहे, पण हा एआय एजंट म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण कोणतीही गोष्ट बनवायच्या आधी ती काय आहे हे तर कळायला हवं, बरोबर? चला तर मग हे कोडं सोपं करून समजून घेऊया. ठीक आहे, तर आता आपण पाहूया की एक एआय एजंट नक्की बनतो कसा. विचार करा की आपण एखादी गोष्ट जोडतोय, त्याचे वेगवेगळे भाग असतात. ते भाग समजून घेतले की सगळं सोपं वाटायला लागतं. चला तर त्याच्या ब्लूप्रिंटवर एक नजर टाकूया. तर हे बघा, हे आहेत एका एजंटचे 6 मुख्य भाग: मॉडेल सर्व्हिंग, स्टोरेज, टूल्स अँड लायब्ररीज, सँडबॉक्स, एजंट फ्रेमवर्क आणि होस्टिंग. आता हे सगळं तांत्रिक वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर मॉडेल सर्व्हिंग म्हणजे त्याचा मेंदू, स्टोरेज म्हणजे त्याची मेमरी आणि टूल्स म्हणजे त्याचे हातपाय. हे सगळे भाग मिळून आपण दिलेल्या सूचनांवर काम करतात. आणि यात अजून एक गंमत आहे, ज्याला म्हणतात श्रेणीबद्ध एजंट्स. कल्पना करा, एका ऑफिसमध्ये जसा मॅनेजर एक मोठं काम टीममध्ये वाटून देतो, अगदी तसंच एक मोठा मुख्य एजंट अवघड कामं छोट्या छोट्या स्पेशलिस्ट एजंट्सना वाटून देतो. आणि मग ते सगळे मिळून ते काम पूर्ण करतात. किती सोपं होतं सगळं. बरं, आपल्याला एजंटची रचना तर कळली, पण आता पुढचा प्रश्न, तो बनवायचा कसा? कारण प्रत्येक बिल्डरला आपली हत्यारं निवडावी लागतात. आपला पहिला एजंट बनवण्यासाठी आपल्यासमोर मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे नो कोड बिल्डर्सचा. म्हणजे इथे तुम्हाला कोडिंगची अजिबात गरज नाही. सगळं जवळपास तयार मिळतं, फक्त गोष्टी जोडा आणि एजंट तयार. दुसरा मार्ग आहे लो कोड फ्रेमवर्क्सचा. इथे थोडं तांत्रिक ज्ञान लागतं, पण तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे एजंट बनवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. जर तुम्ही नवीन असाल तर नो कोड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे जे स्क्रीनवर दिसतंय, हे फ्लोवाईज एआय सारख्या लो कोड टूलचं उदाहरण आहे. ही साधनं तुम्हाला एजंट कसा काम करेल, त्याची प्रत्येक स्टेप कशी असेल हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देतात. म्हणजे अक्षरशः तुमच्या एजंटचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात असतो. चला, समजा आपला एजंट तयार झाला, पण आता पुढे काय? त्याला काम कसं सांगायचं, त्याला सूचना कशा द्यायच्या? आणि नाही, यासाठी आपल्याला किचकट कोडिंग करायची नाहीये. ही आहे त्याच्याशी योग्य भाषेत संवाद साधण्याची एक कला. यातली पहिली आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पायरी म्हणजे आपल्या एजंटला एक व्यक्तिरेखा किंवा पर्सोना देणं. म्हणजे काय? तर जसं सिनेमात प्रत्येक कॅरेक्टरची एक खास ओळख असते, तसंच आपण आपल्या एजंटला एक व्यक्तिमत्व द्यायचं. तो कसा बोलेल, कसा वागेल, हे सगळं त्यावरून ठरेल. एक मस्त उदाहरण बघूया. समजा तुमचा एक कुकिंग एजंट आहे. त्याला जर आपण प्रसिद्ध शेफ जुलिया चाइल्डच्या शैलीत बोलायला सांगितलं, तर काय होईल? तो फक्त रेसिपी सांगणार नाही, तर त्याच्या बोलण्यात एक वेगळाच अंदाज, एक गंमत येईल. आणि त्यामुळे लोकांना त्याच्याशी बोलायला जास्त मजा येईल. आता पुढची गोष्ट, एजंटला कामाची एक अचूक रेसिपी देणं. म्हणजे काय? तर कुठलंही अवघड काम छोट्या छोट्या सोप्या स्टेप्समध्ये विभागून सांगणं, जेणेकरून त्याचा गोंधळ उडणार नाही आणि तो बरोबर काम करेल. हे बघा, हे एक एकदम सोपं पण प्रभावी उदाहरण आहे. इथे एजंटला 2 स्टेप्समध्ये कमांड दिली आहे. स्टेप 1, दिलेला मजकूर वाचून त्याचा एका वाक्यात सारांश तयार कर. आणि स्टेप 2, त्या सारांशाचं स्पॅनिशमध्ये भाषांतर कर. बघा किती स्पष्ट सूचना आहेत. इथे चुकायला वावच नाही.
जेव्हा आपण इतकी शक्तिशाली साधनं बनवतो तेव्हा त्यासोबत एक मोठी जबाबदारीसुद्धा येते. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच प्रत्येक बिल्डरला या तंत्रज्ञानाचे काही नियम माहीत असणं गरजेचं आहे. एआयमुळे ना काही मोठे नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उभे राहिले आहेत. जसं की समजा एका एआयने कोणाचे तरी कॉपीराईट असलेलं संगीत ऐकून एक नवीन गाणं तयार केलं, तर मग त्या नवीन गाण्याचा मालक कोण? मूळ कलाकार, एआय की एआयला बनवणारा? यावर सध्या जगभर चर्चा सुरू आहे. म्हणूनच एक जबाबदार निर्माता म्हणून आपल्याकडे एक चेकलिस्ट असायलाच हवी. लोकांच्या डेटाची प्रायव्हसी जपणं, एआयला ट्रेनिंग देण्यासाठी कुठून डेटा वापरतोय यावर लक्ष ठेवणं, तयार झालेल्या गोष्टीचं श्रेय कुणाला द्यायचं आणि डीपफेक किंवा व्हॉइस क्लोनिंग सारख्या गोष्टींचा चुकीचा वापर होणार नाही याची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर बघा, आता आपल्याकडे या प्रवासाचा नकाशाही आहे, साधनं कोणती वापरायची हेही माहिती आहे आणि नियम काय आहेत हेही समजले. आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे, पहिलं पाऊल उचलून आपल्या कल्पनेला प्रत्यक्षात आणणं. तर विचार करा, तुमचा पहिला एआय एजंट कोणती समस्या सोडवेल?